प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर। चला तर आपण कहाणीला सुरुवात करूया। बापाच्या निधनानंतर मुलांनी आईला एका वृद्धाश्रमात सोडलं आणि आपल्या मालमत्तेचं आपसात वाटप करून घेतलं। काही दिवसानंतर मोठा मुलगा आईला भेटण्यासाठी वृद्धाश्रमात गेला, तेव्हा तिथे आईच्या खाटेजवळ त्याला एक कागद सापडला, जे वडिलांनी मरण्यापूर्वी त्यावर काहीतरी लिहिले होते। ते वाचत असताना तो मुलगा वेड्यासारखा किंचाळू लागला आणि अनवाणी पळतच घराकडे धावला, जेणेकरून ते आपल्या भावांना सांगू शकेल की ज्याला ते वृद्धाश्रमात सोडून आले आहेत ती बाई खरं तर। प्रेक्षक मित्रांनो, कहाणी पूर्ण ऐकण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। शहराच्या पॉश भागातील 3 कोपऱ्यांवर पसरलेले ते भव्य त्रिमंजिली बंगले सुचित्रा विला या नावाच्या संगमरवरी पट्टीने अलंकृत होते। पाहणाऱ्यांच्या डोळ्यांना चकित करणारी त्यांची भव्यता होती, पण त्या भिंतींच्या मागे आता ती शांती उरली नव्हती जी कधी या घराची ओळख होती। कारण या घराचा आधार असलेले शेठ रामधन यांचे निधन झाले होते आणि मागे त्यांच्या विधवा सुचित्राताई आणि त्यांचे 3 तरुण मुलं होते, श्रीधर, विहान आणि विजय, जे आपल्या पत्नींसह त्या घरात राहत होते। सुचित्राताईंनी आयुष्यभर आपल्या 3ही मुलांना डोळ्यांच्या तारेसारखं जपलं। त्यांच्या संगोपनात कधीही उणीव ठेवली नाही। त्या अशा माता होत्या ज्यांनी ममतेला नवे अर्थ दिले होते। त्यांचा दिवस मुलांच्या चेहऱ्यापासून सुरू व्हायचा आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या प्रार्थनेवरच संपायचा। शेठ रामधन यांच्या निधनाला अजून फार दिवस झाले नव्हते, पण घरचे वातावरण मात्र वेगाने बदलू लागले। रामधन यांनी अत्यंत मेहनत आणि जिद्दीने उभा केलेला व्यवसाय आता मुलांच्या हातात आला, पण कदाचित तो अनुभव, ती कृपा आणि ती बरकत वडिलांसोबतच निघून गेली असावी। गेल्या काही महिन्यांपासून फॅक्टरीत सतत तोटा होत होता। बाजारात त्यांची प्रतिष्ठा घसरत चालली होती, त्यामुळे तिघेही भाऊ फार चिंतेत असायचे। श्रीधर मोठा असून त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती। मोठी सून म्हणून त्याची पत्नी एकता घरात आपलेच म्हणणे चालवू पाहत होती। विहानची पत्नी इशिता आणि धाकटा विजयची पत्नी सानिका, ह्या दोघीही आता या संयुक्त कुटुंबाच्या व्यवस्थेपासून कंटाळल्या होत्या। सुचित्राताई मात्र आपल्या खोलीत जास्तीत जास्त वेळ मंदिराजवळच असायच्या, दिवंगत पतीच्या आठवणींमध्ये हरवत किंवा मुलांच्या वाटेकडे पाहत। ते कधी येतील आणि ती त्यांना स्वतःच्या हाताने जेवण वाढेल, पण आता त्यांना जाणवत होतं की घराचे वातावरण बदलत आहे। पूर्वी मुलं घरी आली की सर्वप्रथम आईच्या खोलीत जायची, आता ते थेट आपापल्या भागात निघून जातात। ही गोष्ट सुचित्राताईंच्या मनात एक अज्ञात भीती निर्माण करत होती। तरीही त्या शांत होत्या, कारण त्यांचे आपल्या मुलांवर अपार प्रेम होते आणि याच कारणाने घरात कलह व्हावा असे त्यांना अजिबात वाटत नव्हते। त्या दरम्यान व्यवसायातील तोटा वाढतच होता आणि 3ही भावांमध्ये कटुता, तणाव आणि वैरभावही वाढत चालला होता। एके रात्री जेवणाच्या टेबलावर संपूर्ण कुटुंब बसले होते। शांतता पसरली होती आणि फक्त चमच्यांची खडखड ऐकायला येत होती। तेवढ्यात एकताने बोलायला सुरुवात केली, श्रीधर, माझं म्हणणं आहे की आपल्याला घराचे खर्च कमी करायला हवेत, कारण फॅक्टरीची परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि या घराचं देखरेखही खूप महाग पडत आहे। यावर इशिताने लगेचच शब्द जोडले की हो वहिनी, अगदी बरोबर बोलत आहात आणि आपली मुलंही आता मोठी होत आहे, त्यांना स्वतंत्र खोल्या हव्या आहेत आणि या घरात तर प्रायव्हसीला काहीच जागा नाही। प्रत्येक वेळी कोणी ना कोणी इकडे तिकडे फिरत असतं। तिचा इशारा स्पष्टपणे सुचित्राताईंकडे होता, ज्या शांतपणे मान खाली घालून जेवत होत्या। सुचित्राताईंनी थांबून आश्चर्याने आपल्या सुनांकडे पाहिलं। त्यांनी आजवर त्यांच्यासमोर कधीही उंच आवाजात बोलले नव्हते। श्रीधरने आपल्या बायकोला डोळे मोठे केले, पण ती पुढे होत म्हणाली, भावना ठेवून घरं चालत नाहीत, आता व्यवहार्य निर्णय घ्यावे लागतील। आई आता वयस्कर झाल्या आहेत, त्यांना विश्रांतीची गरज आहे आणि आम्ही दिवसभर घरकाम आणि मुलांमध्ये व्यस्त असतो, आम्ही त्यांची योग्य ती काळजी घेऊ शकत नाही। तिचे ते शब्द सुचित्राताईंच्या मनाला काट्यासारखे टोचले, पण तिघेही मुले गप्प राहिली आणि हीच शांतता त्यांच्यासाठी सर्वात मोठी वेदना ठरली। त्या शांतपणे उठल्या आणि आपल्या खोलीत गेल्या। त्या रात्री त्या खूप रडल्या। शेठ रामधन यांची खूप आठवण आली त्यांना। कसे त्यांनी वचन दिले होते, सुचित्रा, तू बघ, माझी मुलं तुला कधीच एकटी सोडणार नाहीत, पण आज ते वचन मोडत असल्यासारखे वाटत होते। पुढील काही दिवसातच घराचं वातावरण आणखीन जड वाटू लागलं।
तीनही सुना शांतपणे ठरवून बसल्या होत्या की सुचित्राताईंना कोणत्याही प्रकारे घरातून दूर करायचं, कारण त्यांना वाटत होतं की सुचित्राताई घरातील प्रत्येक गोष्टीवर हक्क गाजवतात आणि त्यांच्या उपस्थितीत त्या मनाप्रमाणे जगू शकत नाही. एके दिवशी विहान आपल्या आईच्या खोलीत आला आणि म्हणाला, आई, तुम्हाला माहीत आहे का, व्यापाराची स्थिती खूपच वाईट आहे. कर्ज फेडण्यासाठी आम्हाला काही मालमत्ता विकावी लागणार आहे. सुचित्राताईंनी प्रेमाने मुलाच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाल्या, बाळा, हे सगळं तुझंच तर आहे. जे हवे ते कर, फक्त घरातील शांतता बिघडवू नकोस. विहान नजरा चोरून उभा राहिला, कारण त्याच्या मनात गैरप्रकारचे विचार होते. खरं तर तीनही भावांनी ठरवलं होतं की मालमत्ता विभागून स्वतंत्र हिस्सा घ्यायचा, पण त्यासाठी सर्वात मोठा अडथळा सुचित्राताईच होत्या, कारण कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या त्या घराच्या मालकीन मानल्या जात होत्या आणि मुलांना, आईला घराबाहेर काढण्याचा कलंक आपल्या माथी नको होता. म्हणून त्यांनी एक घृणास्पद योजना आखली. त्यांची चाहूलही सुचित्राताईंना लागू दिली नाही. व्यापारातील तोटा प्रत्यक्षात जितका दाखवला जात होता तितका मोठा नव्हता. ते फक्त एक कारण होतं ज्यामुळे आईला ओझं ठरवता येईल. सुना दररोज पतींची कानं भरत, आईमुळे आपल्या मुलांची तब्येत बिघडतीये, त्यांना दिवसभर खोकला येतो किंवा त्या जुन्या गोष्टी काढून बसतात. आमचं जगणंच कठीण झालंय. सानिका जी सर्वात धाकटी होती, तिने तर इथपर्यंत सांगितलं की विजय, जर आई इथेच राहिल्या तर मी माहेरी जाईल, कारण आता तिच्याकडून त्यांची देखभाल होत नाही. पण सुचित्राताई मात्र आपली सर्व कामे स्वतः करत होत्या आणि कधी कोणत्या सुनेकडून पाण्याचा ग्लासही मागत नव्हत्या. तरीही द्वेषाच्या आगीत सगळेच आंधळे झाले होते. अखेर तो काळा दिवसही आला जेव्हा मुलांनी आईशी बोलण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळची वेळ होती. सुचित्राताई आपल्या खोलीच्या खिडकीतून बाहेर लॉनमध्ये विखुरलेल्या गुलमोहराच्या पानांकडे पाहत होत्या, जी जणू त्यांच्या स्वतःच्या आयुष्याची विखुरून सांगत होते. तेवढ्यात तिन्ही मुले खोलीत आली. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरता होती, पण ममता नव्हती. श्रीधरने बोलायला सुरुवात केली, आई, आम्हाला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. सुचित्राताई हसून म्हणाल्या, हो माझ्या मुलांनो, सांगा ना. विजय आणि विहान यांनी नजर खाली घातली, पण श्रीधरने धीर धरून म्हणाला, आई, तुम्हाला माहीत आहे की आम्ही तिघे भाऊ सकाळी बाहेर जातो आणि उशिरा घरी येतो. व्यवसायाच्या चिंता वेगळ्याच आहेत आणि घरी तुमची काळजी घेणारेही कोणी नाही. एकता, ईशा आणि सानिका या मुलं आणि घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतक्या अडकून गेल्या आहेत की तुमच्या औषध पाण्याची आणि विश्रांतीची तितकी काळजी त्या घेऊ शकत नाही जितकी त्यांनी घ्यायला हवी. आम्हाला नको आहे की या वयात तुम्हाला कुठल्या त्रासदायक गोष्टी सहन कराव्या लागाव्यात. सुचित्राताईंचं मन थरथरलं. त्यांना स्पष्ट कळून चुकलं होतं की बोलणं कोणत्या दिशेने जात आहे, पण त्यांनी स्वतःला सावरत थरथरत्या आवाजात विचारलं, मग तुला काय वाटतं बाळा? श्रीधरने बोलणं वळवून म्हणाला, आई, आम्ही ठरवलं आहे की काही काळासाठी तुम्हाला एका खूप चांगल्या केंद्रात हलवावं, ज्याला लोक वृद्धाश्रम म्हणतात. खरं तर ते पंचतारांकित हॉटेलसारखं आहे. तिथे डॉक्टर आणि नर्सेस सतत उपस्थित असतात. तुमच्या वयाच्या अनेक महिला तिथे आहेत. त्यांच्यासोबत तुमचं मन रमेल. आम्ही दररोज तुम्हाला भेटायला येऊ आणि आमची आर्थिक परिस्थिती आणि घरातील अडचणी सुधारल्या की आम्ही तुम्हाला परत घेऊन येऊ. फक्त काही महिन्यांचीच तर गोष्ट आहे. आई, आम्हाला समजून घ्या. सुचित्राताईंनी रिकाम्या नजरेने आपल्या त्या तीनही मुलांकडे पाहिलं, ज्यांच्यासाठी त्यांनी रात्री जागून काढल्या होत्या, ज्यांच्यासाठी स्वतःची तरुणाई आहुती दिली होती, ज्यांच्या पायाला काटा जरी लागला तर त्यांचं हृदय कापरं व्हायचं. आज तेच मुलं त्यांना घराबाहेर काढण्यासाठी किती सुंदर शब्दाचा वापर करत होते. त्यांच्या आत काहीतरी तुटून पडलं. जगण्याची ती शेवटची आस जी आपल्याच लेकरांवर टिकून असते. त्यांच्यासमोर दोनच मार्ग होते. एकतर त्या आरडाओरड करून मुलांना त्यांचं कर्तव्य आठवण करून देत, किंवा मग आपल्या मातृत्वाची लाज राखत त्यांच्या सुखासाठी शांतपणे स्वतःच्या मृत्यूच्या निर्णयावर सही करत. त्यांनी दुसरा मार्ग निवडला, कारण त्या आई होत्या आणि आई कधीही आपल्या लेकराला लाजताना किंवा त्रस्त होताना पाहू शकत नाही, जरी त्यासाठी तिला स्वतःचं हृदय काढून द्यावं लागलं तरी. सुचित्राताईंनी एक खोल श्वास घेतला आणि डोळ्यात दाटलेले अश्रू पापण्यांच्या मागे रोखले. मग अतिशय मंद आवाजात म्हणाल्या, जर माझं सुख आणि माझा शांतपणा तुम्हाला यातच दिसत असेल तर मला मान्य आहे. मी तिथेच जाईन जिथे तुम्ही लोक सुखाने राहाल.
तिन्ही मुलांच्या चेहऱ्यावर अचानक शांतता आणि सुटकेची एक सावली उमटली. जणू त्यांच्या डोक्यावरचं एखादं ओझं उतरलं होतं. त्यांना हे जाणवलंच नाही की ते कुठलं ओझं नाही, तर ते छप्पर काढून टाकत आहेत, जी त्यांना आयुष्याच्या उष्णतेपासून वाचवत होती. विहान लगेच म्हणाला, धन्यवाद आई, तुम्ही खूप चांगल्या आहात. आम्ही वचन देतो की तिथे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. आम्ही तुम्हाला उद्याच तिथे सोडून येऊ आणि सगळ्या उत्तम सोयी करू. मुलं खोलीतून निघून गेली, पण सुचित्राताई तिथेच दगडासारख्या बसून राहिल्या. त्यांच्या डोळ्यांपुढे भूतकाळातील क्षण तरळू लागले. जेव्हा हे लहान होते ते आईशी बिलगून झोपत, जेव्हा कोणाला ताप आला की त्या अख्खी रात्र जागून काढत, जेव्हा विजय पहिल्यांदा चालायला लागला होता तेव्हा त्या किती आनंदी झाल्या होत्या. आज त्या साऱ्या आठवणी जणू त्यांची थट्टा करत होत्या. रात्रीचा शेवटचा प्रहर आणि सुचित्राताई आपलं सामान बांधत होत्या. कपड्यांसोबत काही दागिने, शेठ रामधन यांचा फोटो आणि काही जुन्या आठवणींच्या वस्तू त्यांनी ठेवून घेतल्या. कदाचित आता त्या या घरात कधीच परत येऊ शकणार नव्हत्या. त्या घरात जिथली प्रत्येक वीट त्यांनी प्रेमाने रचून उभी केली होती, आज तेच घर त्यांच्यासाठी परकं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक विचित्र गोंधळ उडाला. सुना वरवर उदास असल्याचं नाटक करू लागल्या, पण त्यांच्या डोळ्यात दडलेला आनंद सुचित्राताईंच्या नजरेतून सुटला नाही. गाडी तयार होती. श्रीधर ड्रायव्हिंग सीटवर बसला होता आणि बाकी दोन्ही भाऊ मागच्या सीटवर. सुचित्राताईंनी शेवटचं एकदा आपल्या घराकडे निरखून पाहिलं. त्या ओसरीकडे पाहिलं जिथे त्या आपल्या नवऱ्यासोबत बसून चहा प्यायच्या. त्या बागेकडे पाहिलं जी त्यांनी स्वतःच्या हातांनी लावली होती. आणि मग ओलसर डोळ्यांनी गाडीत बसल्या. प्रवास शांततेत केला. कोणीच बोलण्याची हिंमत केली नाही. कदाचित अंतर्मनातील किंचित चुभणारं अपराधी पण त्यांना बोलण्यापासून रोखत असावं. शहरापासून दूर एका छोट्या जागेवर गाडी त्या इमारतीसमोर थांबली, ज्यावर सुकून वृद्धाश्रम असं लिहिलं होतं. नावही किती व्यंग्यात्मक. आपल्यापासून दूर राहून कसला सुकून. तेथील मॅनेजरने कागदी प्रक्रिया पूर्ण केली. सुचित्राताईंनी शांतपणे प्रत्येक कागदावर अंगठा लावला, कारण त्या आपल्या मुलांसमोर तमाशा करू इच्छित नव्हत्या. मॅनेजरने त्यांना त्यांची खोली दाखवली, जी स्वच्छ होती, परंतु त्यात त्यांच्या स्वतःच्या घराच्या भिंतींमध्ये वसलेले आत्मीयत्व नव्हतं. तिघेही मुलं त्यांना तिथे सोडून निघून गेली. तेव्हा सुचित्राताईंनी श्रीधरचा हात धरला. त्यांचे ओठ थरथरत होते. त्या कदाचित सांगू इच्छित होत्या की मला सोडून जाऊ नका, मला या एकटेपणाची भीती वाटते, पण त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, आपलं आणि आपल्या बायको बाळांचं काळजी घ्या आणि आपापसात भांडू नका, एकत्र रहा. श्रीधरने हात झटपट सोडावला आणि म्हणाला, आई काळजी करू नको, आम्ही येत राहू. आणि मग ते तिघेही वेगाने तेथून निघून गेले, जणू तिथून पळून जावं अशी त्यांची इच्छा होती. सुचित्राताई दारात उभ्या राहून गाडी नजरेआड होईपर्यंत पाहत होत्या. गाडी दूर गेल्यावर त्याच चौकटीवर बसल्या आणि कालपासून आवरत ठेवलेला अश्रूंचा पूर डोळ्यातून उसळून बाहेर आला. 3 तरुण मुलं जिवंत असताना त्या पूर्णपणे एकट्या आणि असहाय्य झाल्या होत्या. ओल्ड एज होममध्ये दिवस रात्र एखाद्या कैद्याप्रमाणे जात होता. तिथे अशा अनेक माता होत्या ज्यांच्या कहाण्या सुचित्राताईंसारख्याच होत्या. सगळ्यांच्या डोळ्यात एकच प्रतीक्षा, दरवाजाकडे पाहत बसणं, कदाचित कोणी येईल म्हणून. हळूहळू सुचित्राताई त्यांच्यात मिसळून गेल्या. रोज सकाळी अंघोळ करून तयार व्हायच्या, गेटजवळ जाऊन बसायच्या. कदाचित आज श्रीधर, विहान किंवा विजय त्यांना न्यायला येतील. पण दिवस आठवड्यात आणि आठवडे महिन्यात बदलले. कोणीच आले नाही. सुरुवातीला 2-4 फोन येत राहिले, मग तेही बंद झाले. सुनांनी मुलांना खात्री पटवून दिली की आई तिथे सुखी आहे आणि घरची परिस्थिती सुधारते आहे, त्यामुळे तिला त्रास देऊ नये. तिकडे घरातून सुचित्राताई गेल्यानंतर जणू सण साजरा करण्यासारखे वातावरण होते. 3ही भावांनी लगेच संपत्ती विभागायला घेतली. घराचे 3 तुकडे करून मध्ये भिंत उभारल्या गेल्या. कधी सर्वांना एकत्र ठेवणारा मोठा हॉल आता तुकड्यात विभागला गेला. फॅक्टरीचेही भाग पाडले गेले. पण निसर्ग शांतपणे हे सर्व पाहत होता आणि वेळेचे चक्र फिरायला लागले होते. विभागणीनंतर समृद्धी संपली. भावांमध्ये व्यापारी वैर निर्माण झाला. जे कालपर्यंत एकाच ताटात खात होते ते आज एकमेकांचे शत्रू झाले. एकता, ईशा आणि सानिका आता एकमेकींचे चेहरे पाहायलाही तयार नव्हते. घरातील ती शांतता जो सुचित्राताईंच्या उपस्थितीमुळे टिकून होती, आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. पण तरीही कुणालाच आपल्या चुकीची जाणीव नव्हती.
त्यांना वाटत होते की हे सगळे फक्त व्यापारातील चढउतार आहे. 6 महिने उलटून गेले. सुचित्राताई आता बेडवर पडल्या आणि त्यांची तब्येत झपाट्याने खालावू लागली. डॉक्टर्स म्हणत होते की त्यांना कोणताही आजार नाही, फक्त मनातील खोल दुःख त्यांना आतून खात आहे. त्या बोलतही नव्हत्या, शांतपणे पडून असायच्या आणि छताकडे निरखून पाहायच्या. दुसरीकडे श्रीधरला अचानक एका कायदेशीर अडचणीचा सामना करावा लागला, ज्यासाठी त्याला आपल्या आईच्या सहीची अत्यंत गरज होती. वकिलाने सांगितलं की जुन्या मालमत्तेच्या काही कागदपत्रात समस्या आहे, जी सुचित्राताईंच्या सहीशिवाय सुटू शकत नाही, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. श्रीधरने विचार केला की या निमित्ताने आईलाही भेटणं होईल आणि कामही होईल. त्याने भावांना काही न सांगता एकटाच ओल्ड एज होममध्ये निघाला. वाटेत त्याच्या मनात विचार आला की आईला काय तोंड दाखवणार, पण त्याचा स्वार्थ त्याच्यावर भारी पडला होता. त्याने ठरवले, काही फळे आणि मिठाई घेऊन जातो, म्हणजे आई खुश होईल. जेव्हा तो वृद्धाश्रमात पोचला तेव्हा तिथे विचित्र शांतता होती. तो रिसेप्शनवर गेला आणि आपल्या आईबद्दल विचारू लागला. तिथल्या इन्चार्जने त्याच्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं आणि म्हणाली, आपण फार उशिरा आलात. श्रीधर लाजून म्हणाला, खरं तर खूप व्यस्त होतो, मला सुचित्राताईंच्या खोलीत जायचं आहे. इन्चार्जने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, रूम नंबर 12. पण आता तिथे? वाक्य पूर्ण ऐकण्याआधीच श्रीधर वेगाने पुढे निघाला. त्याचं हृदय जोराने धडकत होतं. एक अनामिक भीती त्याला वेढत होती. तो जेव्हा त्या खोलीच्या दाराशी पोचला तेव्हा दार उघडं होतं, पण आतलं दृश्य पाहून त्याचे पाय तिथेच रोवले गेले. खोली रिकामी होती. पलंगावर स्वच्छ चादर अंथरली होती. तिच्यावर एक पांढरा लिफाफा ठेवलेला होता, ज्यावर सुचित्राताईंचा फोटो ठेवला होता. तिथे कोणीच नव्हतं. श्रीधरच्या घशात काटे अडकल्यासारखं झालं. त्याने मागे वळून पाहिलं. नर्सला आवाज दिला तेव्हा एक वृद्ध आया तिथे आली आणि तिने श्रीधरला लगेच ओळखलं. राग आणि दुःखाच्या मिश्र भावनेने ती म्हणाली, आता आलायस? ती तर खूप आधी तुमची वाट बघता बघता थकली. हे ऐकून श्रीधरवर जणू वीज कोसळली. त्याने थरथरत्या आवाजात विचारलं, काय म्हणत आहात? आई कुठे आहे? आयाने पलंगाकडे बोट दाखवत म्हटलं, त्या इथून निघून गेल्या. पण जाण्यापूर्वी त्यांनी तुमच्यासाठी एक पत्र आणि फोटो ठेवून गेले आहेत. त्यांनी सांगितलं होतं, माझा मुलगा श्रीधर आल्यावर त्याला द्या. श्रीधरने थरथरत्या हातांनी लिफाफा उचलला. हेच ते पत्र होतं. शेठ रामधन यांनी मृत्यूच्या आधी लिहिलेलं, ज्याबद्दल त्यांनी सुचित्राताईंना सांगितलं होतं की योग्य वेळ आली की हे पत्र मुलांना द्यावं. हे पत्र सुचित्राताईंनी आयुष्यभर छातीशी कवटाळून ठेवलं होतं आणि आता ते श्रीकांतच्या हातात होतं. त्याला माहीत नव्हतं की त्या कागदाच्या छोट्याशा तुकड्यात त्याच्या आयुष्याचं सर्वात भीषण सत्य लिहिलेलं आहे. एक असं सत्य जे त्याची संपूर्ण जगच उद्ध्वस्त करून टाकणारं होतं. श्रीधर तिथेच पलंगाच्या काठावर बसला. त्याने लिफाफा उघडला. त्याचे हात प्रचंड थरथरत होते आणि डोळ्यातून अश्रू अखंड वाहत होते. पत्राची पहिली ओळ वाचताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याची नजर त्या शब्दांवर खिळून राहिली जे त्याच्या वडिलांच्या हाताने लिहिलेले होते. प्रत्येक ओळ वाचताना जणू त्याच्या शरीरातील शक्ती निघून जात होती. जसजसा तो पुढे वाचत गेला तसतसा त्याचा चेहरा फिक्का पडत गेला आणि बेचैनीची त्याच्या कपाळावर घामाच्या थेंबांची रांग उमटू लागली. ते साधे अश्रू नव्हते, ते वितळलेल्या शिशासारखे होते, जे जणू त्याच्या कानामध्ये ओतलं जात होतं. पूर्ण पत्र वाचून झाल्यानंतरही त्याच्यात इतकी शक्ती उरली नव्हती की कागदावरून नजर हटवावी, कारण त्याला असं वाटत होतं की जर त्याने डोकं वर केलं तर जणू संपूर्ण जग त्याला गिळून टाकेल. तो स्तब्ध झाला, जणू एखाद्या दगडी पुतळ्यासारखा, ज्याच्या आत संवेदनांचा लवलेशही उरला नव्हता. त्याच्या डोक्यात प्रचंड शांतता पसरली. अगदी घड्याळाच्या टिकटिक आवाजाचीही तीव्रता कमी झाली होती. त्याला नर्सचा आवाज ऐकू येत होता, बाहेरून जाणाऱ्या गाड्यांचा गोंगाटही. पण त्याच्या मनात चाललेली घालमेल जणू हातोड्याने मेंदूवर घाव मारत होती. त्या पत्रात उघड झालेले सत्य एखाद्या प्रलयापेक्षा कमी नव्हतं, जे सत्य कित्येक वर्षापासून त्यांच्या घराच्या पायाभरणीखाली दबून गेलं होतं. ते आज एका स्फोटासारखं बाहेर आलं. ज्याला स्वतःला या खानदानाचा वारस, घरचा मोठा मानत होता, त्याचं संपूर्ण अस्तित्व धुळीस मिळालं आणि खूप वेळ त्याला समजतच नव्हतं की पुढे काय करावं. त्याचे हात सुन्न पडले. हृदयाची धडधड इतकी वाढली की जणू ती छातीचा पिंजरा फोडून बाहेर येईल.
पश्चाताप, लाज आणि भीती यांच्या मिश्र भावनेत तो पूर्णपणे गुंतला. आयुष्यभर ते इतक्या मोठ्या भ्रमात कसे जगले आणि जिच्याकडे त्यांनी नेहमी तुच्छतेने पाहिलं तीच प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्याची रखवाली करणारी होती. या विडंबनेचा तो विचार करू लागला. वृद्धाश्रमात सोडताना आईचा शेवटचा पाहिलेला तो सुरकुत्यांनी भरलेला चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर फिरू लागला. त्यावेळी त्याच्या डोळ्यात इतकी असहाय्यता होती आणि आज त्याच्या हृदयाच्या डोळ्यात त्याहूनही अधिक असहाय्यता होती. अचानक त्याला एखाद्याने झटका दिल्यासारखे वाटले, जणू कोणीतरी त्याला खोल झोपेतून जागं करत आहे. त्याला आठवले की त्याचे दोन्ही भाऊ विहान आणि विजय अजूनही त्या खोल निद्रेत होते, ज्यातून तो आत्ता जागा झाला होता. हे भयानक सत्य फक्त पत्रातच राहू नये हे त्याला जाणवले. तो झटकन उठला, इतक्या जोरात की खुर्ची मागे कोसळली. तिथे उपस्थित कर्मचारी आणि नर्सेस आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. आत्ताच तो रडत होता आणि आता काय झाले हे कुणालाच कळेना. पण त्याच्या हृदयाला आता कुणाची पर्वा नव्हती. तो वेड्यासारखा खोलीतून बाहेर धावत सुटला. त्याच्या हातात ते पत्र होते, त्याच्या आयुष्याचा सर्वात मौल्यवान खजिना. कॉरिडॉर ओलांडत तो पार्किंगकडे वेगाने धावला. त्याच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते आणि तो वारंवार आपल्या छातीवर हात मारत होता, जणू आतल्या घुसमटीला कमी करण्याचा प्रयत्न करत होता. थरथरणाऱ्या हातांनी त्याने गाडीचे दार उघडले, इंजिन सुरू केले. तो गाडी कशीबशी चालवत होता याची त्याला स्वतःलाच कल्पना नव्हती. रस्त्यावर वाहतुकीचा गोंधळ, पण त्याच्या कानात फक्त त्या पत्रातील शब्द घुमत होते. तो शक्य तितक्या लवकर घरी पोहोचून आपल्या भावांना पकडून त्यांना सावरण्याच्या निर्धाराने धावत होता. आम्ही आमच्या स्वतःच्या स्वर्गाला नरकात ढकलून दिलं होतं. त्याला असं वाटत होतं की आत्ताच उडून घरी पोचावं. त्याची आतुरता टोकाशी पोचली होती आणि कोणत्याही किमतीवर ही सत्यता त्यांच्यापर्यंत पोचवायचीच त्याची तीव्र इच्छा होती. जरी त्याने ते रहस्य अजून मनातच दडून ठेवलं होतं आणि तोंडाने काही विशेष सांगितलं नव्हतं, तरी त्याच्या आतल्या वादळातून जाणवत होतं की हे रहस्य उघडलं तर सुचित्रा विलाच्या भिंतीही हलून जातील. दुसरीकडे शहराच्या व्यस्त पण शांत भागात एक लहानसं पण अत्यंत सुंदर घर होतं, ज्याबद्दल जग तर दूरच स्वतः रामधन शेठ यांच्या मुलांनाही काहीच कल्पना नव्हती. त्याच घरातील एका आरामदायी खोलीत सुचित्राताई पाठ टेकून बसल्या होत्या आणि एक तरुण नोकराणी त्यांना चमच्याने सूप पाजत होत्या. सुचित्राताईंचा चेहरा पिवळसर पडला, डोळ्यांखाली काळी वर्तुळं उमटली होती. त्या शारीरिकदृष्ट्या खूप अशक्त झाल्या होत्या. हात थरथरत होते आणि तोंड उघडणंही कठीण होतं. कुसुम त्यांना अत्यंत प्रेमाने आणि काळजीपूर्वक खाऊ घालत होती आणि हळुवारपणे धीरही देत होती. मालकीनबाई, हिम्मत ठेवा, तुम्हाला औषधही घ्यायची आहेत. पण सुचित्राताईंची नजर उघड्या खिडकीतून आकाशाकडे खेळली, जिथे ढग दाटून येत होते, अगदी त्यांच्या आयुष्यासारखे. वृद्धाश्रमात राहण्याचा त्यांचा उद्देश आता पूर्ण झाला होता. उलट सांगायचं तर त्यांच्या आशेचा शेवटचा दिवाही विझला होता. खरं तर वृद्धाश्रमातून या गुप्त घरात त्यांचं येणं अचानक झालेला निर्णय नव्हता आणि हे काही योगायोगही नव्हतं. यामागे एक खोल जखम आणि पूर्णपणे तुटलेलं मन दडलं होतं. असं झालं होतं की आज सकाळीच सुचित्राताईंच्या वकिलाचा फोन वृद्धाश्रमाच्या कार्यालयात आला. वकील साहेब रामधन शेठ यांचे जुने विश्वासू मित्र होते आणि संपूर्ण परिस्थितीशी परिचित होते. त्यांनी सुचित्राताईंशी बोलून अतिशय दुःखी आवाजात सांगितलं, वहिनी, मला आत्ताच श्रीधरचा फोन आला होता. मुलांपैकी एक जण त्या जुन्या मालमत्तेची कागदपत्रे मागत होता. मी त्याला सांगितलं की त्यावर तुमच्या स्वाक्षरीची आवश्यकता आहे, म्हणून तो आजच तुमच्याकडे घरी येत आहे. पण दुःखाची गोष्ट ही आहे की तो ना तुमची विचारपूस करायला येत आहे ना तुम्हाला परत न्यायला, तर फक्त त्या मालमत्तेवर तुमची सही घेण्यासाठी येत आहे, जेणेकरून ती मालमत्ता तो विकू शकेल. हे ऐकताच सुचित्राताईंच्या हातातून फोन पडण्याची वेळ आली. त्यांच्या मनाला एखाद्या कोपऱ्यातून अजूनही एक क्षीण आशा जिवंत होती. कदाचित माझी मुलं मला आठवून येतील, कदाचित त्यांना आपली चूक समजेल आणि ते मला परत घेऊन जातील. आपल्या वेदना, एकटेपणा सगळं त्यांनी या आशेवर सहन केलं होतं. कदाचित त्यांच्या तब्येतीची कोणाला तरी चिंता असेल. त्या हेही इच्छित होत्या की मालमत्तेच्या लोभामुळे त्यांचं नातं तुटावं. पण वकिलांच्या बोलण्याने त्यांचा हा भ्रमही पूर्णपणे दूर झाला. आता त्यांना खात्री झाली होती की मुलांची मने पूर्णतः कठोर झाली आहेत आणि त्या अंतःकरणात आईसाठी आता जागाच उरलेली नाही.
त्याच क्षणी त्यांनी ठरवले की असे स्वार्थासाठी दार ठोठावणारे मुलगे ते आता कधीही पाहणार नाही. त्यांनी वकिलांना सांगितलं की गाडी पाठवा, मी आता इथे राहणार नाही. गाडी येईपर्यंत त्यांनी आपल्या मुलासोबत आणलेला तो जुना संदूक उघडला आणि रामधन शेठ यांनी मृत्यूसमयी त्यांच्या हाती दिलेला तो सीलबंद लिफाफा त्यातून बाहेर काढला. रामधन साहेब दूरदर्शी व्यक्ती होते. ते जाणत होते की त्यांच्या संततीत लोभाची वृत्ती आहे. मरण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी त्यांनी सुचित्राताईंना सांगितले होते, सुचित्रा, मला माहीत आहे की तू मुलांवर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतेस, पण मला भीती आहे की माझ्यानंतर तेच तुला त्रास देतील. जर कधी अशी परिस्थिती आली की ते तुला घरातून काढून टाकतील किंवा तुझा अपमान करतील, तर तू हा लिफाफा उघड आणि या घरात जाऊन राहा. जेव्हा मी तुझ्या नावावर गुप्तपणे हे घर खरेदी केले होते, तेव्हा सुचित्रा देवी रडत रडत त्यांच्या तोंडावर हात ठेवून शपथ घेतली होती की अशी परिस्थिती कधी येणार नाही आणि ती हा रहस्य कधीही उघड करणार नाही. पण आज परिस्थितीने त्यांना भाग पाडलं होतं. त्यांनी सांगितले की त्यांनी स्वतःच्या हाताने खूप विचार करून हा कागद अंथरुणाच्या टोकावर ठेवला होता आणि त्यांचा फोटो त्यावर ठेवला होता, जेणेकरून त्यांच्या मुलांच्या नजरेस लगेच तो कागद येईल. हे काही साधे स्त्रीचे व्यवस्थापन नव्हते, तर एक दर्पण होते जे ते आपल्या मुलांना दाखवू इच्छित होत्या. त्या इच्छित होत्या की आता जेव्हा ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आले आहेत, तेव्हा त्यांना तरी खरी माहिती मिळो जी त्यांच्या आयुष्याला बदलून टाकेल. त्यांनी मनावर दगड ठेवून घर सोडले. वकिलाने पाठवलेल्या गाडीत बसून त्या गुप्त घरात आल्या. हे घर रामधन शेठने खूप वर्षापूर्वी त्यांच्या नावावर केले होते आणि हकीकत पत्रकात लिहिले होते की याचा उल्लेख मुलांशी कधीही करू नये, जोपर्यंत परिस्थिती हद्दपार होत नाही. आता सुचित्राताई या घरात सुरक्षित होत्या, पण त्यांचे मन उद्ध्वस्त झाले होते. कुसुमने सुपाची वाटी एका बाजूला ठेवली आणि पाण्याचा ग्लास त्यांच्याकडे दिला. सुचित्राताईंनी एक घोट पाणी पिले आणि थकलेल्या आवाजात विचारले, वकील साहेबांचा काही फोन आला का? कुसुमने नाही असे सांगितले. सुचित्राताईंना माहीत होतं की तो कागद आता त्यांच्या हातात आला असेल. त्या थांबू शकत होत्या, पण त्या क्षणी त्यांच्या मुलांच्या मनावर काय जात असेल ही एक आई म्हणून विचार करतानाच त्यांचं मन फाटलं. त्यांचं हृदय तडफडू लागलं. कदाचित त्या वेळेस आपल्या मुलांच्या जवळ असत्या आणि त्यांना सांभाळत असत्या, पण लगेच त्यांना आठवलं की हेच मुले त्यांना कसं पूर्णपणे एकटं आणि उपासमार झालेलं सोडून गेले होते. त्यांनी डोळे बंद केले. अश्रूंच्या 2 धारा त्यांच्या गालावर घसरल्या. त्या विचार करत होत्या, लोक म्हणतात कर्माची सुरुवात झाली आहे. मी जी खरी गोष्ट लपून बसले होते तीच आता वादळ बनून माझ्याकडे येत आहे. मध्यम वयातील पागलपणा आणि सुचित्राताईंची शांतता याचा पुरावा होता. जेव्हा नशीब हिशोब घेतं तेव्हा माणसाच्या मनातील सर्व इच्छा तशाच राहतात. सुचित्राताईंनी ठरवलं की त्या आता कधीही या मुलांच्या जीवनात सामील होणार नाही, कारण मातृत्वाच्या या संघर्षात आज आईच जिंकली होती. त्या जगाला हे सांगू इच्छित नव्हत्या की त्यांच्या स्वतःच्या मुलांनी जे आता त्यांच्यासाठी स्वतःचे राहिले नव्हते, त्यांनी त्यांच्यासोबत काय केलं. पण आता त्या अजून अपमान सहन करायची इच्छा त्यांची नव्हती, म्हणून त्यांनी स्वतःला पूर्णपणे एकवटलं. दुसरीकडे श्रीधर हवेचा मार्ग चिरत शहराच्या गजराला मागे सोडून त्यांच्या घराकडे जात होता. त्याचं मन सुन्न झालं होतं. फक्त ही एक गोष्ट सतत मनात घोळत होती, कधी घर पोचेल, कधी तो कागद आपल्या भावांच्या समोर हलवेल आणि विचारेल, सांग आता आपण काय करायचं. त्याच्याकडे आता काही हरवण्यासाठी राहिलेलं नव्हतं, कारण तो आधीच सर्व काही गमावून चुकला होता. पत्रामध्ये लिहिलेली मथळे त्याच्या डोक्यात गुंजत होत्या आणि प्रत्येक शब्द त्याच्या आत्म्यावर कोरल्या जात होत्या. आता त्यांना कळाले होते की त्यांनी वृद्धाश्रमाच्या धुळीत सोडलेली ती स्त्री, ती सामान्य स्त्री नव्हती. ती त्यांच्या डोक्यावर सावलीसारखी राहायची आणि आता तिची खरी सत्यता समोर आली होती. पण हे सगळं तो आपल्या भावांसमोरच तोंडी बोलू इच्छित होता, जेणेकरून त्यांना देखील तोच अनुभव येईल जो त्याला आला. त्याने जे विष आत घेतले होते तेच तो आपल्या भावांच्या गळ्यातही ओतू इच्छित होता, जेणेकरून केलेल्या अपराधाचा भाव सर्वांनी मिळून उचलावा. गाडी घराच्या फाटकावर पोचली तेव्हा चौकीदाराने गेट उघडण्यात थोडीसा उशीर केला. त्यावर श्रीधरने हॉर्नवर हात ठेवला आणि सतत वाजत राहिला. त्याच्या या वागण्यावरून स्पष्ट दिसत होतं की आज तो सामान्य माणूस नाही. जणू काही आज शांत मनाने गेला होता, पण आता हा वेडेपणा का?
गाडीमधून उतरल्यावर त्याचे पाय अस्वस्थ होत होते. टाच ढिली पडली होती. चेहरा अस्तव्यस्त होता. तो ओरडत घरात प्रवेश करत होता. विहान, विजय, बाहेर या, सगळे बाहेर या. त्याच्या आवाजाच्या तीव्रतेने संपूर्ण घर हादरले. तीनही बायका घाबरत घाबरत आपल्या खोलीतून बाहेर आल्या आणि विहान, विजयही घाबरून त्यांच्या खोलीतून बाहेर धावत आले. हे समजून घेऊन की कदाचित काही मोठा अपघात घडला आहे किंवा फॅक्टरीत आग लागली आहे. त्यांना हे कळाले नव्हते की आग फॅक्टरीमध्ये नाही तर त्यांच्या स्वतःच्या जीवनात लागली आहे, जी सर्व काही राख करून टाकेल. दुसऱ्या बाजूला त्या अनोळखी पण शांत घराच्या उघड्या खोलीत सुचित्राताई अद्याप आपल्या विचारांच्या समुद्रात बुडालेल्या होत्या. खिडकीच्या बाहेर पाऊस सुरू झाला आणि थेंबांच्या टपटपने वातावरण अधिक उदास बनवले. नर्स त्यांना औषधं देऊन निघून गेली आणि आता ती एकटी होती. हा एकटेपणा त्यांना गेलेल्या दिवसांकडे का खेचून नेत होता? ज्या गोष्टी त्यांनी धैर्याने आपल्या मनात बंद केल्या होत्या ते त्यांच्या डोळ्यांसमोर घडलेल्या दिवसात पुन्हा फिरल्या, जेव्हा त्या तरुण होत्या आणि जगातील प्रत्येक वस्तू त्यांच्या हातात होती, प्रत्येक एका सुखाशिवाय मुलांचं वरदान. सुचित्रा देवी एका खूप मोठ्या पाटील खानदानाच्या एकट्या वारस होत्या. संपत्तीचा प्रचंड भडीमार, पण निसर्गाने त्यांच्या गोडाला हिरवे करण्याचा निर्णय घेतला नव्हता. त्यांचे पहिले लग्न अशा व्यक्तीशी झाले होते जो फक्त त्यांच्या संपत्तीचा पुजारी होता की सुचित्राताई कधीही आई होऊ शकणार नाही. तेव्हा त्याने ताणाताव आणि अपमानाचा बाजार उघडला. त्यांना वांजपणाचा ताणा रोज ऐकावा लागत होता. अखेरीस ते लग्न अपयशी ठरले आणि ती घटस्फोटाच्या ठसा घेऊन आपल्या माहेरातील महालात परत आली. त्यांच्या जीवनात रामधन आला, त्यांच्या वडिलांचा विश्वासू, प्रामाणिक आणि मेहनती कर्मचारी, ज्याचे स्वतःचे जीवन दुःखाने भरले होते. त्याची पत्नी त्याला सोडून पळाली होती कारण ती रामधनच्या गरिबीपासून कंटाळली होती. आणि 3 लहान मुलं, श्रीधर, विहान आणि विजय हेच उरले होते. रामधन या मुलांबाबत अत्यंत काळजीत होता. सुचित्राताईंनी जेव्हा या मासूम मुलांना पाहिलं तेव्हा त्यांच्यातील झोपलेल्या आईची ममता जागृत झाली. त्यांना वाटले की निसर्गाने त्यांची कूस भरायचा दुसरा मार्ग दिला आहे. त्यांनी समाजाची पर्वा न करता रामधनशी लग्न केलं. हा निर्णय खूप मोठा होता. एका बाजूला कोट्यावधींची मालकीन आणि दुसऱ्या बाजूला एक साधा कर्मचारी. पण सुचित्रासाठी फक्त ही मुलं महत्त्वाची होती. रामधन एक खरा आणि प्रामाणिक व्यक्ती होता. त्याने सुचित्राला तो सन्मान दिला जो त्यांना त्यांच्या पहिल्या पतीकडून कधीच मिळाला नव्हता. सुचित्राताईने आपली सर्व मालमत्ता, आपलं बँक बॅलन्स आणि जमीन रामधनच्या जबाबदारीत दिली आणि सांगितले की आजपासून तुम्ही या मुलांची देखभाल करायची. या पैशातून व्यवसाय करा आणि मुलांना असे घडवा की त्यांना कधीच हे जाणवू नये की त्यांची आई त्यांना सोडून गेली आहे. रामधनने सुचित्राताईंची संपत्ती आपली जबाबदारी म्हणून घेतली आणि रात्रंदिवस मेहनत करून ती एक मोठ्या व्यावसायिक साम्राज्यात रूपांतरित केली. 3ही मुले सुचित्रालाच आपली आई मानत मोठी झाली. कारण जेव्हा ते या घरात आले तेव्हा ते खूप लहान होते आणि सुचित्रा यांनी त्यांना कधीही सावत्र असल्याचे भान जाणवू दिले नाही. ती रात्री उशिरापर्यंत जागून त्यांची काळजी घ्यायची, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करायची. इतकंच नाही तर कधीकधी रामधन देखील आश्चर्यचकित व्हायचा की एखादी परकी स्त्री दुसऱ्याच्या मुलांवर इतकं प्रेम कसं करू शकते. जसा काळ गेला आणि मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली, तेव्हा घरचं वातावरण बदलू लागलं. रामधन एक अनुभवी व्यक्ती होता. तो शांतपणे सर्व पाहत होता. त्याला दिसत होतं की त्याचे मुलं आपल्या पत्नींच्या प्रभावाखाली येत आहेत आणि सुचित्रा देवी यांनी दिलेली स्वतंत्रता आणि प्रेमाचा अनुचित फायदा घेत आहेत. रामधनला माहीत होतं की सुचित्राताई यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या मुलांसाठी समर्पित केलं आहे, पण मुलांच्या डोळ्यात त्यांचा सन्मान आणि प्रेम कमी होत चालला आहे. रामधनला मृत्यूचा भय नव्हता. त्याला भीती होती की त्यानंतर सुचित्राचे काय होईल. त्याला ठाऊक होतं की ही संपत्ती आणि पैसा नात्यांचा पाया आहे. ज्या दिवशी सुचित्रा यांच्या हातून ही ताकद जाईल त्या दिवशी मुलं त्यांचा विचारही करणार नाही. म्हणूनच रामधनने आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात एक मोठा निर्णय घेतला. त्याने शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यात शांतपणे एक लहान घर सुचित्राच्या नावावर विकत घेतलं आणि एक मोठी रक्कम स्वतंत्र खात्यात सुचित्रा यांच्या नावावर हस्तांतरित केली. त्यानंतर त्याने आपल्या वकिलाला बोलावून नवीन वसियत तयार केली, ज्यात सर्व गुपित लिहिलं होतं, जी आतापर्यंत लपवली गेली होती. त्याने सुचित्राताई यांच्याकडून वचन घेतलं की ती मुलांना कधीही सांगणार नाही की हे सर्व खरंच आहे.
की हे सर्व सुचित्राचं आहे आणि हे सत्य उघड करणार नाहीत की ती त्यांची खरी आई नाही, जेणेकरून मुलांचं मन दुखावलं जाणार नाही. तसेच रामधनने सुचित्राला एक पत्रही दिलं आणि सांगितलं, सुचित्रा, जर कधी परिस्थिती हद्दपार झाली आणि तुला घरातून बाहेर काढलं गेलं तर हे पत्र त्यांना दे. सुचित्राने रडत रडत हे पत्र स्वीकारलं. तिने कधीच विचार केला नव्हता की कधी याचा वापर करावा लागेल. आणि आज त्या शांत सुखद घरात बसून सुचित्रा विचार करत होत्या, रामधन किती प्रामाणिक होता. मरणानंतरही त्याने त्यांना आणि मुलांना निराधार होऊ दिलं नाही. रात्री 8 वाजता ती छताखाली बसली होती, जी रामधनच्या प्रेमाने दिलेलं उपहार होतं. पण तिचं हृदय रक्तस्राव करणाऱ्या अश्रूंनी ओलं होतं, कारण ती आपल्या मुलांवर प्रेम करत होती आणि त्यांच्या विभाजनाच्या वेदना कोणत्याही मालमत्तेने किंवा घराने भरून काढता येत नव्हत्या. श्रीधरने घरात प्रवेश करताच सगळ्यांना ड्रॉइंग रूममध्ये एकत्र केलं. 3ही भाऊ सोफ्यावर बसले आणि त्यांच्या पत्नी आश्चर्याने श्रीधरकडे पाहत होत्या, जो खोलीच्या मधोमध उभा होता आणि त्याच्या हातात ते पत्र धरलेलं होतं. विहानने घाबरत विचारलं, भाऊ काय झालं? तुम्ही असे का ओरडत आहात? आणि आई कुठे आहे? सही झाली का? सही ऐकून श्रीधर झुरळणारं हसू हसला आणि स्वतःला टेबलावर ढकललं. तो म्हणाला, तुला सहीचं पडलं आहे? आम्ही नष्ट झालो आहोत विहान, आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो. विजयने पुढे येऊन त्याच्या हातातून पत्र घेतलं आणि वाचन सुरू केलं. जसजसं तो वाचत गेला त्याच्या चेहऱ्यावरचा रंग निघून गेला आणि तो सोफ्यावर ढळून बसला. सानिया आणि एकता देखील बेचैन पत्राकडे पाहत होत्या. श्रीधर ओरडला, वाचा, सगळ्यांनी ऐका, आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय लिहिलंय. आणि मग त्याने तो रहस्य उघड केलं, जे आत्तापर्यंत त्याच्या छातीत जळणारे अंगार बनले होते. ती स्त्री ज्याला आपण खूप विचार करून वृद्धाश्रमात सोडलं होतं, ती आपली खरी आई नव्हती. खोलीत इतकी शांतता पसरली जणू कोणाला साप सुंगून गेला असावा. एकताच्या तोंडून अनायास किंकाळी बाहेर पडली, काय? श्रीधरने आपली गोष्ट पुढे सांगितली आणि त्याच्या आवाजातला राग स्पष्ट जाणवत होता. तो म्हणाला, हो, आपली सख्खी आई तर गरिबीच्या भीतीने आम्हाला सोडून पळून गेली होती. आपण भिकाऱ्यांची लेकरं आहोत. आणि ही सुचित्राताई, ज्यांनी आम्हाला दत्तक घेतलं, ही सगळी मालमत्ता, ही फॅक्टरी, हा बंगला, ज्याच्या वाट्यासाठी तुम्ही भांडत होता, हे सर्व सुचित्राताईंचे आहे. आपल्या वडिलांचं यात काहीच नव्हतं. ते तर फक्त सुचित्राताईंचे नौकर होते. वडिलांनी लिहिलं आहे की कायदेशीरदृष्ट्या या संपत्तीचा खरा वारस फक्त सुचित्राताई आहेत. त्यांची इच्छा असेल तर एका क्षणात आपल्याला रस्त्यावर आणू शकतात. आणि ही मालमत्ता विकण्यासाठी मला त्यांच्या स्वाक्षरीची गरज होती, कारण ही आपल्या नावावर आहेच कुठे, ही तर त्यांच्या वैयक्तिक मालकीची आहे. हे ऐकताच 3ही सुना अवाक झाल्या. ज्याच्या अहंकारात त्या सुचित्राताईंना तुच्छ मानत होत्या, ती मालमत्ता तर वाळूची भिंत निघाली. विहान थरथरणाऱ्या आवाजात म्हणाला, काय होणार? श्रीधर डोकं धरून जमिनीवर बसला. आता काहीच होऊ शकत नाही. वडिलांनी शेवटी लिहिलं आहे, जर तुम्ही हे पत्र वाचत असाल तर याचा अर्थ तुम्ही सुचित्राला फार दुखावलं आहे आणि त्यांना घरातून हाकलून दिलं आहे. म्हणून माझ्या वसियतनुसार जर सुचित्रा घरात नसतील तर तुम्हाला तिघांना या मालमत्तेवर काही हक्क मिळणार नाही. संपूर्ण संपत्ती ट्रस्टकडे जाईल आणि आपण पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत. खोलीत मृत्यूसारखे शांत वातावरण पसरले. उषाजवळ कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येत होता. आता त्यांना कळलं की सुचित्राताई शांत का राहत होत्या. त्यांनी कधी संपत्तीचा उल्लेख केला नाही, कारण मातृत्वामुळे त्यांनी सर्व संपत्ती त्यांच्या नावावर केली होती. पण जेव्हा मुलांनीच त्यांना दूर सारलं तेव्हा स्वाभाविकच त्यांनी सर्व काही परत घेतलं. त्यांना हा जाणीवेचा क्षण अतिशय खोल आणि भयावह वाटला. धनासाठी मुलांनी आपल्या आईला एकटी सोडून दिली होती. तीच गोष्ट आता कायमची त्यांच्या आईसोबत निघून गेली होती. अचानक श्रीधर उठला आणि म्हणाला, आपल्याला आईला शोधलं पाहिजे, त्यांची माफी मागितली पाहिजे. फक्त त्याच आपल्याला वाचवू शकतात. तिघे भाऊ वेड्यासारखे वृद्धाश्रमाकडे पळाले, पण तिथे जाऊन त्यांनी पाहिलं की आता खूप उशीर झाला आहे. इन्चार्जने थंड आवाजात सांगितलं की त्या निघून गेल्या आणि त्यांचे स्पष्ट निर्देश आहेत की कोणालाही त्यांचा नवीन पत्ता द्यायचा नाही. तिघे भाऊ वकिलांकडे गेले, पण वकिलांनीही भेटण्यास नकार दिला आणि सांगितलं की मालकीन आता कुणालाही भेटू इच्छित नाही. त्यांचा संदेश होता, माझे मुलं आता माझ्यासाठी मेले आहेत. हे ऐकताच श्रीधर वकिलांच्या कार्यालयाबाहेर गुडघ्यांवर कोसळला आणि लहान मुलासारखा हुंदके देऊन रडू लागला.
त्याला आईच्या त्या शांत नजरा आठवू लागल्या, ज्यावेळी तो त्यांना सोडून जात होता. आणि तो क्षणही आठवला ज्यावेळी त्याने आईचा हात झटकला होता. आज तोच हात त्याच्या डोक्यावरून उठला होता आणि तो तळपत्या उन्हात एकटा पडला होता. संपत्तीची कागदपत्रे आता रद्दीच्या तुकड्यांसारखी झाली होती, कारण त्यावर सही करणारा हात त्यांच्या आवाक्याबाहेर गेला होता. फॅक्टरी कर्जात बुडाली होती. घर विकण्याची वेळ आली होती. ईशा, जी कधी काळी वेगळा हिस्सा मागत होती, तीच आता डोक्यावर छप्पर मिळावे म्हणून धडपडत होती. त्यांच्या स्वतःच्या मुलांनीही हे सर्व पाहिले आणि कदाचित ते शिकत होते की वृद्धापकाळात आईवडिलांना कसे साथ द्यावे. तिकडे सुचित्राताई आपल्या नवीन घरात एकांतात बसल्या होत्या, पण त्यांच्या मनात फक्त उदासीनतेचे ढग दाटले होते. त्यांना ठाऊक होते की त्यांचे मुलं आता गल्लोगल्ली भटकतील, पण त्या काही करू शकत नव्हत्या, कारण एकदा हृदयाचे काच तुटले की ते पुन्हा कधीच जुळत नाही. त्यांनी आपल्या ममतेचं देणं फेडलं होतं. अनाथ मुलांना नाव आणि ओळख दिली होती, पण बदल्यात त्यांना एकटेपणा मिळाला. निसर्गाने त्यांना न्याय तर दिला, पण त्या न्यायात सर्वांचंच नुकसान होतं. सुचित्राताई यांनी डोळे बंद केले. ईश्वरासमोर मस्तक झुकवून म्हणाल्या, हे परमेश्वरा, तुझ्या जगाचे रंग किती विचित्र आहेत रे. त्यांनी मनोमन आपल्या मुलांना माफ तर केलं, पण त्यांना ठाऊक होतं की आता परत जाणं शक्य नाही, कारण त्या परत गेल्या तर लोक म्हणतील की संपत्तीने पुन्हा नातेसंबंध विकत घेतले. त्या आपल्या सन्मानाचा सौदा करू शकत नव्हत्या. अशा प्रकारे त्यांच्या घराची चमक, शांतता आणि आनंद कायमचा त्यांच्यापासून दूर गेला. आणि त्याची कथा जगासाठी एक धडा बनली, की आई जन्म देणारी असो किंवा वाढवणारी, ती आईच असते आणि तिच्या पायाशीच स्वर्ग असतो. या सत्याला नाकारणारा माणूस या जगात आणि परलोकात दोन्ही ठिकाणी अपमानित होतो. आजही तिन्ही भाऊ त्या बंद दरवाजाचा शोध घेत आहेत, जिथे त्यांची आई राहिली होती. पण तो दरवाजा आता कायमचा बंद झाला आणि तीच त्यांची सर्वात मोठी शिक्षा होती. प्रेक्षक मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.